नमस्कार. जी.आर. कॉर्नर मराठीमध्ये तुमचे सर्वांचं स्वागत आहे. तर अनेकांना कर्जाची गरज असते, कर्ज घ्यावे लागते. तर अनेक जणांना प्रश्न निर्माण होतो की आम्हाला कर्ज कुठून मिळेल, की कसं मिळेल? यामध्ये बिनव्याजी कर्ज हवं असल्यास तर बिनव्याजी कर्ज कसे मिळेल? तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. चला तर पाहूयात कशा प्रकारे तुम्हाला 10,000 ते 50,000 इतके बिनव्याजी कर्ज आहे ते कर्ज मिळू शकते. तर यामध्ये पीएम स्वनिधी योजना ही फेरीवाल्यांना व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी 10,000 पर्यंत कर्ज देते. या कर्जावर व्याज अनुदान 60% मिळते आणि हे कर्ज बिनतारण आहे. तुम्ही अधिकृत पीएम स्वनिधी वेबसाईट किंवा बँकांच्या माध्यमातून अर्ज करू शकता. तर यामध्ये योजनेची संपूर्ण माहिती पाहूया. तर या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी. यालाच पीएम स्वनिधी असे म्हटले जाते. तर या योजनेचा उद्देश कोणता आहे? कोविड-19 मुळे ज्या फेरीवाल्यांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे त्यांना व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी मदत करणे. तर यामध्ये कर्जाची रक्कम किती आहे? तर कर्जाची रक्कम ही पहिला टप्पा 10,000 रुपये दिला जातो. त्यानंतर पुढील टप्पे 20,000 आणि 50,000 इतके दिले जातात. यानंतर कर्जाचा प्रकार. तर कर्जाच्या प्रकारामध्ये जो काही तुम्ही कर्ज घेत आहात ते कर्ज बिनतारण कर्ज आहे, कोलेटरल फ्री लोन आहे. म्हणजे यामध्ये तुम्हाला कुठलीही वस्तू ठेवायची नाही किंवा तुमचं घर असेल, सोनं असेल, काही गहाण ठेवायचं नाही. हा बिनतारण कर्ज आहे. त्यानंतर याचं व्याज अनुदान. तर व्याज अनुदान हा तुम्हाला 60% पर्यंत दिले जातं. तर जे काही ही सरकारी स्कीम राबवली जाते तर सरकारी स्कीमच्या माध्यमातून तुम्हाला यामध्ये व्याज तुमचा जो असणार ते सरकार भरतं. तर ते 60% पर्यंत तुमचं व्याज ते सरकार भरतं. त्यामुळे तुम्हाला हे बिनव्याजी कर्ज भेटलं जातं. यामध्ये डिजिटल व्यवहार कशा प्रकारे आहेत? तर डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना अंमलात आणलेली आहे. यानंतर तुम्हाला अर्ज कसा करावायचा आहे? अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अधिकृत वेबसाईट pmswanidhi.mova.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. तर ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा याचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे. या व्यतिरिक्त अजून तुम्ही कुठे अर्ज करू शकता? तर तुमच्या ज्या काही जवळच्या बँका असतील, जवळच्या बँकमध्ये जाऊन तुम्हाला योजनेबद्दल चौकशी करायची आणि नंतर अर्ज करायचे. यामध्ये तुम्ही अर्ज करून झाल्यानंतर तुमच्या जी काही कर्जाची स्थिती आहे ती कर्जाची स्थिती कशा प्रकारे तपासायची हे पाहूया. तर जी कर्जाची स्थिती तपासण्यासाठी तुम्हाला जी काही स्वनिधीची वेबसाईट आहे pmswanidhi.mova.gov.in या वेबसाईटवर जायचे. तर या वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली जाईल. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला जो काही स्टेटस चेकचा ऑप्शन आहे या स्टेटस चेकच्या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि यामध्ये तुम्हाला तुमचा जो काही ऍप्लिकेशन नंबर आहे, अर्ज क्रमांक आहे तो अर्ज क्रमांक टाकायचे आणि सबमिट करायचे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला जे काही तुम्ही अर्ज केल्याची माहिती तुम्हाला संपूर्ण माहिती स्टेटस तुम्हाला दिसेल. तर अशा प्रकारे तुम्हाला बिनव्याजी कर्ज कशा प्रकारे मिळू शकतात ते अगदी सहजरित्या याची माहिती तुम्ही घेतली असेल व माहिती आवडली असेल त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूत आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह.